आज सोलापूर महानगरपालिकेची दुसरी विशेष सभा होती। या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात आली। पण ज्या नावाची घोषणा करण्यात आली त्यामध्ये 7 नावाची घोषणा करण्यात आली असा विरोधकाचा आरोप आहे आणि सत्ताधाऱ्याचं म्हणणं आहे की आम्ही 9 जणांची, पण सभा नगर सचिवांनी विरोधकाच्या मागणीनंतर जेव्हा एकूण स्वीकृत नगरसेवकाची यादी वाचली त्यावेळेस 7च झाले आणि सभागृह नेते सांगतात की आम्ही 8। त्यापैकी एक भाजपाचे पदाधिकारी आहेत आणि अनेक वर्ष पक्षामध्ये काम करतायत। हे तुम्ही पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केली होती का आणि कशासाठी, कुठल्या कारणामुळे तुम्ही ह्या पदावर दावा केला? मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरात ज्या वेळेला उगम नव्हतं, वल्ल्याळ साहेबांच्या रूपाने पहिला नगरसेवक देण्यात माझा सिंहाचा वाटा आहे। वल्ल्याळ साहेबांना आमदार खासदार करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे। चंद्रिका चव्हाणचे 5 मतं नव्हते, उदगीर 5 मतं नव्हते, त्यांचा निवडणूक प्रमुख आणि प्रचार कार्यालय माझ्या इथंच होतं। मी आजपर्यंत पक्षाने जे आमच्या प्रभागात उमेदवारी दिली आहे, संजू कोळी राहू द्या, सुरेश पाटील राहू द्या, त्या वेळेला मी माघार घेतली। 4 वेळेला उमेदवारी माघार घेतली। नंबर प्रभाग क्रमांक 3 आणि माझी मी प्रभाग क्रमांक 3 मधून 1985 पासून काम करतो। मी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून क्रियाशील सभासद आहे आणि मी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे। आजपर्यंत पक्षाचं निष्ठावंत काम करून माझ्या प्रभागामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी उगम झाली तेव्हापासूनचा जो मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिलेला आहे तो कधीही पडलेला नाही। हेच आमचं या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे तो आणि ते आमच्यामुळे आबाधित आहे आजपर्यंत। आणि यावेळेला माझं नगरसेवक पदासाठी मागणी केली। हो, नगरसेवक पदासाठी मी मागणी केली होती। 2 उमेदवारी माझ्या मुलाचा आणि माझा पण अर्ज होता। संजू कोळीच्या विरोधात माझा अर्ज होता आणि एक अहमद होता। दोन्ही अर्ज मला माघार घ्यायला लावले। पक्षाने आदेश दिल्यामुळे माझी उमेदवारी आज माघार घेत असताना काय माघार घेत असताना पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देऊ विचार करू म्हणून सांगितले। बावनकुळे साहेब स्वतः म्हणले की यावेळेला तुम्हाला मी स्वतः बोलून सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला नाही का, ठीक आहे बघू म्हणले। आता स्वीकृत सदस्यासाठी स्वतः लिहून दिले, शिफारस पत्र गोरे साहेबांना दिले। आमचे महाराष्ट्र प्रांतिकचे आणि तेली समाजचे जिल्हा हे खासदार साहेब तडस आहेत वर्ध्याचे, ते तेली समाजचे महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः आणि बावनकुळे साहेब स्वतः गोरे साहेबांना फोन करून सुद्धा सांगितले। आणि काल फोन वगैरे कधी झाले हे सगळं? परवा दिवशी झालं। मी ते शिवरात्री दिवशी नागपूरला होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी गोरे साहेबांच्या बंगल्यावर 2 दिवस होतो। त्यांना माझं मुंबईमध्ये पत्र पण दिलं। काय म्हणाले त्यावेळेस पत्र दिल्यानंतर? पत्र मला मिळालेलं आहे, त्याच्यावर मी विचार करून निर्णय घेतो। बरं, इतकं सगळं योगदान देऊन दिल्यानंतर तुम्ही बावनकुळे साहेबांची शिफारस पत्र देऊन देखील तुम्हाला निरोप मिळाला नाही कालपर्यंत? मला निरोप मिळाला। मी मॅडमला विचारलं, गट नेत्यांना विचारलं, कारण माझं नाव आहे, तुम्ही सांगितलं यादीत माझं नाव आहे म्हणून मी नागपूरला गेलो गाडी घेऊन। नागपूरहून मुंबईला आलो। 3 दिवस मी घरी नव्हतो, फक्त फिरतच होतो। स्वतः आमच्या नेत्यांनी सांगितलंय तुम्हाला निश्चित न्याय मिळेल, जावा। तुम्हाला रेकॉर्ड पाहिजे रेकॉर्ड ऐकतो मी, माझ्यावर फोटो आहेत सगळे। पण यावेळेला हे सगळं करत नावाची यादी वगैरे अंतिम यादी होत असताना आज सकाळी 10 वाजता बालाजी सरोवरला बोलवून घेतले की ज्यांच्या नावावर निश्चिती झाली आहे। तुम्हाला काही निरोप? नाही, मला तसं काय निरोप आला नाही। मी त्यांना म्हटलं की तुम्हाला निरोप देऊ, कारण फॉर्म भरताना सुद्धा मला निरोप नव्हता। मी म्हटलं माझं नाव यादीत आहे, मला साहेबांनी सांगितलं म्हणून मी धावपळत येऊन काल फॉर्म भरलो, कारण पक्षाचं वाट बघत होतो की पक्ष मला न्याय देईल। पण नावाची घोषणा होताना तुम्ही सभागृहात होतो? वरती आणि 7च नाव वाचले, दुसरे 2 नाव वाचलेले नाहीत। त्यामुळे मला तिथून मी ताबडतोब त्यांना सांगितलं माझं नाव होतं आणि कसं काय कट झालं। आणि मला म्हणायचं भारतीय जनता पार्टीचा आज वय माझं 60-65च्या जवळ आलेला आहे। 40 वर्ष पक्षाची सेवा करून जर तुम्ही आमच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देत असेल तर हे काय पक्षाच्या दृष्टीने बरोबर नाहीये। कारण आज आलेल्या ना काय माहिती, काल 2 वर्षापूर्वी आलेल्या लोकांना तुम्ही नगरसेवक पद द्यावं लागलात, त्याचा पक्षाचे काही संबंध असताना आले ते आमचं असं एखादं नाव असे किती सांगू तेवढे। चंद्रिका चव्हाण सुद्धा आता स्वीकृत मध्ये नाहीये। ज्यावेळेला मी नगरसेवकचा फॉर्म भरला होता, मी काय म्हणतोय, स्वीकृत नगरसेवकाची घोषणा झाली तेव्हा त्याच्यामध्ये नौख्या असणारे कोण? आता 7 नावं त्यांनी अंजीर खाने वगैरे नाव घेतलेत। कुणाचं नाव आहे ते मला माहित नाही, कारण माझं नाव येते की नाही हेच वाट बघत होतो। कुणाचं नाव जाहीर झालं मी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही। आता पुढची भूमिका काय? आता काय मी माझं हे जे सगळे नारोळ पत्र मी बावनकुळेला जाऊन सांगणार आहे आमच्या साहेबांना। कारण आपलं जर इथं तुम्ही
आज मुख्यमंत्र्यांनंतर तुम्ही आजपर्यंत तेली समाजाला भारतीय सोलापूर शहरात एकही न्याय मिळालेला नाहीये आणि आज वरिष्ठ नेते पंतप्रधान देशाचे महाराष्ट्राचे 2 नंबरचे नेते बावनकुळे साहेब असताना शब्द त्यांचा डावलला जातो. याच्यापेक्षा वेगळं राजकारण मला काय योग्य वाटत नाही. कारण ज्यांनी स्वतः इमानदारीने काम केलं त्याला न्याय मिळत नाही. हे अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम केलेल्या एका निष्ठावंताचं हे दुखणं आणि त्याची वेदना आहे. आयाराममुळे हे निष्ठावंत कार्यकर्ते दुखवलेत आणि दुखवल्याचा परिणाम असा की आता माझी भूमिका काय हे मी वरिष्ठ नेत्यांना विचारूनच मी कळवतो, अशी राठोड यांची भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये आयाराम आणि निष्ठावंत यांच्यामधली दरी कशी आणि कशा पद्धतीने कमी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागत आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.